ये ले बेटा, ये ले जिलबी ले, अच्छी खबर है। जिलबी खाओ, जिलबी लो। बापू जिलबी काय विशेष? अहो आपल्या गावचा पोरगा रावताचा एका आर्मीत भरती झाला या. हा. बरोबर बरोबर. अरे हनुमान फौजी, भारत माता की जय. अरे तुझ्यानंतर पहिल्यांदा आपल्या गावातला कोणता तरी पोरगा आर्मीत भरती झालाय. हा. रफिक भाई तुम भी खाओ. अरे रोजा है ना बेटा, ये सब मैं इफ्तार के बाद लेके आने वाला था, लेकिन रहा नहीं गया मुझसे, इसे लेके आया. वा रफिक चाचा. बरं का बाप्पू, मला अजून आठवतं जेव्हा मी भरती झालो होतो ना, तेव्हा ह्यांच्या आबूंनी अख्ख्या गावभर जिलेबी वाटली होती. अहो गावात कुठला बी पोरगा भरती झाला तर जिलेबी वाटायची परंपरा आहे यांची. खरंय खरंय. आणि बरं का रफी भाई, हा. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. हाँ रहेंगे ना. काय माहिती है अल्लाह ताला की मर्जी का है. अब ये जामिया क्या करेंगे कि नहीं मेरे को मालूम नहीं, पर जब तक मैं हूं तोवर चांदवडीतली जितकी पोरं आर्मीत भरती होतील ना, त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी हा रफिक चाचा इथं उभा राहणारच. क्या बात आहे. हा. बरं का बाप्पू, 26 जानेवारी म्हणू नका, 15 ऑगस्ट म्हणू नका किंवा कारगिल दिन म्हणू नका, रफिक चाचाच्या हातची जिलेबी ठरलेली. होय तर. अरे गावानं आमच्यासाठी एवढं केलंय, मग आम्ही नकोय काहीतरी करायला गावासाठी. हा माझी बी लई इच्छा आहे, आमच्या घरातलं कुणीतरी आर्मीत जायला पाहिजे. अहो जाईल, एक दिवस नक्की जाईल. खुदा जाने वो दिन कब आएगा, लेकिन ये जमिया का कुछ नहीं बता सकता मैं, वो जाएंगा कि नहीं जाएंगा. अहो जाईल की, नाही गेला तर त्याचा पोरगा जाईल. आणि तो ज्या दिवशी भरती होईल त्या दिवशी मी जिलेबी वाटन गावभर. काय यास्मिन, जरा इकडे येते का ग? का र? अगं ते चिकन करायचं माहितीये मला, पण ते जरा मसाल्याचं गणित परफेक्ट जमायला पाहिजे ना. रुक मी बताती. यास्मिन, तू माझ्या पार्टीला आलीस ना, मग त्याला काय सांगायचं नाही. ए, ती मला मदत करते, तुला काय बघवणार हवी? हे ती माझी मैत्रीण आहे, तिला मी बोलवलंय, ती मलाच मदत करणार. पण तिला यायचं असेल तर येऊ दे की, तू कोण सांगणारी? असं व्हय? विचार की, बघ येते का बघ. ए राहू दे, चल आता माझ्या मदतीला कुणाला घेतो बघच. आणि ती आली की बघ काय होते ते. हं? आणि ती आली की विकान राहुली आहे, मी दोघांनी मध्ये बोलायचं नाही. बोलव कुठल्या मांजरीला बोलवायचं ते. ए तू नको काळजी करू. आजा, तू नेमकं कोणाला बोलवतोयस? तुला माहिती की मला आता चिकन खायचं ना, तर त्याच्याकडनंच बनवून घेतो. आणि माझ्या पार्टीला कोण बी येऊ शकतं. हे बाबा, कशाला चार चौकात तमाशा करतोयस? आणि माझा होतो ते चालतंय होय तुला? अरे पण कशाला तिला बोलवतोय? नको बोलू. आता तर बोलणारच. फोन दे पटकन, चल दे. अब किसको बुला रही है? त्या मांजरीलाच बोलवत असेल. मी म्हणलं होतं ना, यो बोका आहे बोका. त्या जेडी शिवाय अजून कोण असणार आहे ह्याच्या मदतीला? का ग आज लई येड आलंस? अहो सुमीच्या रानात गेलते, तिथंच लई येळ लागला. जेवण उरवली का तुमची? कवाच झाली जेवण आमची?
अजिंक्य जेवले नाहीत वय अजून. अगं अजून आलाच नाही तू. अगं मग फोन लावायचा नाही वय त्यांना. अगं फोन लागना झालाय. एवढा वेळ झाला अजून आले नाहीत. कुठं सातारला तर गेले नाहीत ना? नाही नाही, रानातच गेल्यात. तुला सांगून गेलेत वय? हो, मगाशी भेटले होते. मग रानात न्यायला एवढा उशीर वय? म्हणाले होते उशीर होणार आहे, पण अगं आता लयच उशीर झालाय. बोलून येतीस का? हा येते की. जेडे, एक काम कर, रानात त्याला काही काम लागलं असेल तर तो काही लवकर घरला यायचा नाही. आज्याला रानातच डबा घेऊन जा की. पोरानं सकाळचं काही खाल्लंय नाही खाल्लंय कुणाच ठाऊक. खाल्लं तर तिकडेच खाईल ग. मग किती उशीर लागायचा ते लागू देत की ग. हो, भरते मी डबा. ए आली आली. ह्याला काय झालं बोंबलायला? ए आपल्याला मदत करणारी आली. सॉरी अजिंक्य, तू अचानक फोन केलास तरी बी मी पटकन आली. ये पूजा ये. अरे लय उशीर झाला, गाडीत नव्हते याला. अरे ये तो कोई और ही निकली. अपने को तो लगा था जयश्री आएगी. बघितलं ना कसा आहे हो. म्हणजे घरात ती जयडी, तिथेही पूजा. अशा लय असतील लिजा बिजा तिजा. तेरे को क्या करनी काय? मला कुठं काय करायचंय. हे बोका किती बी मांजरींबरोबर फिरू देत, मला काय फरक पडत नाही. हे रावल्या, हो इकडे. कोण आहे रे ही? फ्रेंड आहे कोणाची? विक्रमची. आणि कोणाची? माझी पण हाय. आणि ते आजाची बी आहे ना? होय, आज्याची पण आहे. एकदम चांगली फ्रेंड आहे.